जीवन बदलणाऱ्या 3 अतिशय महत्वाच्या अशा गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. नंबर 1, हे 3 वाक्य जे मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही जर हे डोक्यात ठेवले, मनात ठेवले आणि त्याचं आचरण केलं तर डोक्यावरचं हजारो किलोचं तणावाचं ओझं तुमचं कमी होऊन जाणार याची खात्री मला आहे. पहिला पॉइंट ते म्हणजे आयुष्यात या क्षणापासून पुढं काहीही हो, नीट आहे का माझं बोलणं, जीवनात काहीही हो, चांगलं किंवा वाईट, कुठल्याच गोष्टीला चिटकून बसू नका, पकडून बसू नका, एकाच ठिकाणी थांबू नका. हा आहे पहिला पॉइंट. पुढं जात राहा. तुम्ही माझ्यासोबत ते मोठ्या आवाजात बोलायचंय, रिपीट करायचंय. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की तुम्ही तुमच्या घरी आहात हे समजू नका. सत्संग केवळ ऐकण्याकरता नसतो. आपला सत्संग हे केवळ मोटिवेशनल लेक्चर नाहीये. आपला सत्संग म्हणजे जीवन बदलण्याची एक सुवर्ण संधी आहे. आणि त्यामुळे तुम्ही नुसतं ऐकून सोडू नका, सत्संगात सहभागी व्हा. ज्यावेळेस मी बोलतो की मोठ्या आवाजात माझ्यासोबत बोला, त्यावेळेला बोलायचं तुम्ही सुद्धा. पहिला पॉइंट, बोला माझ्या पाठीमागे. काहीही हो, बोला, चांगलं किंवा वाईट, कुठल्याच प्रसंगात एका जागी चिटकून बसायचं नाही. एक गोष्ट मनात पकडून ठेवायची नाही. पुढं जात राहायचं आहे. राईट. म्हणजे काय बरं? बघा, आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आनंदासाठीच कार्य करत असतो. ज्या वेळेला आपल्याला एक एक लोक भेटतात त्यावेळेला याला भांडायचं आहे, याला त्रास द्यायचा आहे म्हणून आपलं कधी आपण नातं त्या समोरच्या व्यक्तीशी, ती कुणीही असो, जोडत नाही. उद्देश चांगलाच असतो, पण आपल्या अपेक्षा, आपल्या इच्छा, आपल्या समजुती, प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव, मनात जीवनाविषयी असलेल्या कल्पना या वेगवेगळ्या आहेत. आणि त्याच्यामुळे मग काय होतं, जीवनात सतत चांगलंच घडतं असं नाहीये. तुम्हाला दोन्ही अनुभव येतात, चांगलेही येतात आणि वाईटही येतात. पण या क्षणापासून कुठल्याच अनुभवांमध्ये अडकून बसायचं नाही. ना चांगले अनुभव, ना चांगल्या गोष्टी, ना वाईट गोष्टी पकडून ठेवायच्या नाही. मग पुढं जात राहायचं. आता पुढं जात राहायचं, पण कशाला पकडायचं नाही? तर 4 गोष्टी आहेत त्याच्या पुढे सुद्धा. कुठल्या कुठल्या 4 गोष्टी आहेत? विचार, प्रसंग, शब्द आणि जीवन. विचार, प्रसंग, शब्द आणि जीवन या 4 गोष्टींमध्ये अडकायचं नाही. त्याला सोडायचं आणि पुढे जायचं. जर जीवनात तुम्हाला आनंद हवा असेल तर तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. हे समजून घ्या. मनामध्ये जी कुठली विचार येतात, आज मानसिक रोग जे येत आहेत, कशामुळे येत आहेत? तर कुठल्या तरी एकाच विचाराला स्टकअप झालेले, चिटकून बसलेले, पकडून ठेवलेले. तुम्हाला आज प्रवास करायचा आहे, कुठेतरी जायचंय आणि तुम्ही तुमच्या घरामध्येच अडकून बसलात. मला सांगा, तुम्हाला चांगलं वाटेल? सांगा ना. थोडंसं रिलॅक्स व्हायला पाहिजे की नाही? तुम्हाला, मला इकडं बघा माझ्याकडे आणि उत्तर द्या. तुम्हाला 24 तास हे असं बसवलं, हे असं, आणि सांगितलं हलायचंच नाही.
जर तू हल्ला, तू याच पोझिशन मध्ये राहायचं. जर तू हल्ला तर तुला शिक्षा होईल. तुम्ही म्हणताल मी थोड्या वेळ करताल, पण तुम्ही म्हणताल मी शिक्षा घेईल पण मी हालेल. का बरं? एकाच पोझिशन मध्ये नाही राहू शकत. जीवन प्रत्येक क्षणाला नवीन आहे, नूतन आहे. जीवनात परिवर्तन होत राहतं. पण तुम्ही जर पकडून ठेवला असं स्वतःला एखाद्या विचारामध्ये, तर तो विचार मग एन्झायटीच्या रूपात, ओसीडीच्या रूपात, तणावाच्या रूपात तुम्हाला त्रास देत राहतो. समजतंय का? तो तुम्हाला त्रास देत राहतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याच विचाराला चिटकून बसायचं नाही. का चिटकून बसायचं नाही? तर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या मनात मला हो किंवा नाही उत्तर देत राहा. वेगवेगळे विचार येतात, बरोबर आहे? एकाच टाईपचे विचार येतात का? नाही. ठरवलं तरी सुद्धा चांगले विचार येतील, वाईट विचार येतील, आनंदाचे विचार येतील, तणावाचे विचार येतील, दुःखाचे विचार येतील, उत्साहाचे विचार येतील, बरोबर आहे? ते विचार येतील आणि जातील, येतील आणि जातील, येतील आणि जातील. पण नीट ऐका. विचार येतात आणि विचार जातात याचा अर्थ हे समजून घ्या. एका वाक्याने तुमचं जीवन बदलून जाईल जर तुम्ही या वाक्याला समजून घेतलं तर. ते म्हणजे तुमच्या मनात विचार येतात आणि जातात याचा अर्थ तुम्ही विचार नाहीयेत, तुम्ही विचारांपासून वेगळे आहात. राईट? तुम्ही विचार नाहीयेत, तुमच्या मनात विचार येतात आणि जातात. तुम्ही विचारांपासून वेगळे आहात हे पहिल्यांदा सांगा. माझ्यासोबत नुसतं ऐकू नका, मोठ्या आवाजात बोला. मी जसं सांगतो तसं बोला. म्हणा, मी माझ्या मनात येणाऱ्या विचारांपासून वेगळा आहे. राईट? आता एकदा ही जर तुम्हाला जाणीव झाली ना की माझ्या विचारांपासून मी वेगळा आहे, की मग तुम्हाला कळतं की अरे विचारांचा गुलाम आपण बनायचं नाही, तर आपण त्याचे मालक आहोत. फक्त त्या विचारांना चिटकून बसले, अडकून बसले तर ते विचार तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. तुमच्या मनात विचार येतात. जसं एक मंदिर आहे, त्या मंदिरातला तो परमात्मा, तो परमेश्वर, त्या परमेश्वराचं दर्शन घ्यायला लोक येतात जातात, येतात जातात, येतात जातात, येतात जातात. राईट? बरोबर आहे? पण त्या मंदिराला, त्या भिंतींना काही फरक पडतो का? नाही. सेम तसंच तुमचं मन मंदिर आहे आणि या मन मंदिरामध्ये हजारो विचार येतात आणि जातात, येतात आणि जातात, येतात आणि जातात. पण जर तुम्ही मी विचार आहे असं समजलं तर तुम्ही विचारांसोबत वाहत जातात आणि तो विचार तुमच्यात नकारात्मक तरंग किंवा सकारात्मक तरंग निर्माण करतो त्या क्षणाला, बरं का? पण जर तुम्ही एकच विचार पकडून ठेवला तर जे पकडून ठेवलं ना, जे अडलं ते सडलं. जे पकडून ठेवलं ना, तर मात्र तुमचा आनंद जसं दूध नासतं ना तसं नासायला लागतो. पहिल्यांदा हे डोक्यात ठेवा की माझ्या मनात विचार येतात आणि जातात. माझं मन एखाद्या रूम सारखं, एखाद्या मंदिरासारखं आहे. चांगला येऊ द्या, सोडून द्या. वाईट विचार येऊ द्या, सोडून द्या. तुम्ही ज्या वेळेला एका विचाराला पकडून ठेवता, तो वाईट विचार येणं हे चुकीचं नाही हे समजून घ्या. लोक काय म्हणतात? वाईट विचार नाही यायला पाहिजे, वाईट विचार नाही यायला पाहिजे, वाईट विचार नाही यायला पाहिजे. विचारांची गंमतच ही आहे की ज्या वेळेला तुम्ही विचार नाही यायला पाहिजे असं म्हणतात ना, त्यावेळेला जास्त विचार येतात. कारण मनाची सिस्टीम आहे, जे नाही म्हटलं ना ते जास्त येतं. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही गंमत करा, एखादा व्हिडिओ पाठवा आणि खाली ओळ लिहा की चुकीनं तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला गेला, प्लीज हा व्हिडिओ तुम्ही बघू नका.
हा व्हिडिओ बघू नका प्लीज, असा मेसेज तुम्ही पाठवा. एरवी त्यांनी तो व्हिडिओ पाहिला सुद्धा नसता, पण ज्यावेळेला तुमचा मेसेज गेला ना की व्हिडिओ प्लीज बघू नका, त्यावेळेला प्रत्येक जण तो व्हिडिओ बघेल. का बरं? नाही म्हटलं की विचारा बरोबर ते मनाला जोर येतो. बरोबर? तुमच्यापैकी प्रत्येकाने आत्ता तुमच्या समोर पांढऱ्या रंगाचा जोरात पळणारा घोडा, जोरात पळणारा टकडक 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 असा पळणारा घोडा तुमच्या डोळ्यासमोर आणायचा नाही. बघा आला लगेच पांढऱ्या रंगाचा घोडा तुमच्या डोळ्यासमोर, राईट? तर लोक काय म्हणतात, विचार नाही यायला पाहिजे, नाही यायला पाहिजे, नाही यायला पाहिजे. मी काय सांगतो, विचार नाही यायला पाहिजे का यायला पाहिजे असा विचार करूच नका. तुम्ही नाही यायला पाहिजे म्हटलं तर जास्त विचार येणार आहे. माझ्या मनात विचार यायला नाही पाहिजे हा सुद्धा एक विचारच झाला ना, राईट? चांगला येऊ किंवा वाईट येऊ, तुम्ही फक्त एवढं स्वतःला जाणीव करून घ्या की तो फक्त विचार येतो, तुमचं काही वाकडं करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याचा आदरातिथ्य करत नाही. एन्झायटी एन्झायटी एन्झायटी, भीती भीती भीती, ओसीडी म्हणजे नेमकं काय हो? म्हणजे जे कुठले एक विचार तुमच्या मनात आले ना, तुम्ही त्याला एंटरटेन करतायत. तुम्ही दोनच गोष्टी करता, एक तर त्या विचारांना पकडून ठेवलं, नाही तर तुम्ही काय म्हणतात, हे विचार नाही यायला पाहिजे, हे विचार नाही यायला पाहिजे, हे विचार नाही यायला पाहिजे. नाही यायला पाहिजे म्हटलं तरी येतील, पकडून ठेवलं म्हटलं तरी येतील आणि त्रास देतील. मग इतकी फक्त जाणीव करून घ्यायची की विचार हे पाहुणे आहेत, मनात येतील आणि जातील, येतील आणि जातील. तुम्ही कुठल्याच विचाराला चिटकून बसू नका, तुम्ही विचारांना सोडून द्या, राईट? नंबर 2, कशाला सोडायचं, कशाला सोडून पुढे जायचं? ते म्हणजे प्रसंग. प्रसंगांमध्ये अडकून बसू नका प्लीज, तुमच्या चांगल्यासाठी. आपलं जीवन म्हणजे एक खजाना आहे. शरीर दिसतं, चेहऱ्यावरती स्मित हास्य दिसतं, पण या स्मितहास्याच्या मागे, या तुमच्या डोळ्यांच्या मध्ये, या तुमच्या डोक्याच्या मध्ये, या तुमच्या शरीराच्या मध्ये अशा हजारो लाखो गोष्टी आहेत की ज्या घडून गेलेल्या आहेत. हजारो असे प्रसंग आपल्या आयुष्यात असतात की जे आपल्याला त्रास देणारे असतात, आणि हजारो अशी प्रसंग आहेत की जे चांगले पण असतात. जीवन म्हणजे काय, चांगल्या वाईट प्रसंगांचं एक सरमिसळ आहे. पण जर तुम्ही आयुष्यात कुठल्याही एका प्रसंगात तुम्ही राहिलात ना, ते लक्षात घ्या. त्या एका प्रसंगात राहिला तर, त्या प्रसंगात पकडून ठेवलं स्वतःला, त्या प्रसंगात अडकून बसवलं स्वतःला तर, मी काय सांगतोय माझे शब्द आहे का, अडकून बसलात असं मी म्हणत नाही, अडकून बसवलं तुम्ही स्वतःला तर, हे तुमच्यावरती, हा तुमचा चॉईस आहे. जीवन म्हणजे तुम्ही स्वतःहून केलेला चॉईस आहे, तुमची निवड आहे. मी एकाच प्रसंगात अडकून बसलो असं नाहीये. तुम्ही अडकून बसवलं स्वतःला, तुम्ही मान्य केलं की मी अडकून बसलो. आयुष्यात खूप वाईट वाईट गोष्टी घडलेल्या असतात. कुणीतरी मेलेलं असतं, कुणीतरी धोका दिलेला असतो, कुणीतरी तुम्हाला फसवलेलं असतं, कुठेतरी अपेक्षा एक असते आणि अपेक्षेच्या विरुद्ध काहीतरी घडतं. इतक्या 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 वेगवेगळ्या गोष्टी आयुष्यात घडलेल्या आहेत. अगदी लहानपणी कुठेतरी ती स्त्री असो किंवा तो पुरुष असो, तो मुलगा असो, कुठेतरी काहीतरी वाईट घटना घडलेली असते तुमच्या बाबतीत. कोणी चुकीनं स्पर्श केलेला असेल लहानपणी, कुठेतरी तुम्हाला भीती वाटलेली असेल, कुठलं तरी एक टेन्शन असेल. आत्ताचा सत्संग एक सुवर्ण संधी आहे
या क्षणात त्या प्रसंगांना सोडून द्या, ते चांगले असो किंवा वाईट असो, आणि पुढे जात राहा. या पडद्याला जर का समजा मी पकडून ठेवलं, असं इथून हलू शकेल मी? आयुष्यातले प्रसंग तुम्ही पकडून ठेवलेत, कधी माग घडलेले, आणि विचार करता की या क्षणात आनंदी का नाही राहू शकत मी? मौली पण ते घडलंच असं ना की मी ते सोडूच शकत नाही हो. मी हेच सांगतोय की हाच तर निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. नाही सोडायचे, ओके, नका सोडू. जर तुम्ही त्यांना सोडलं नाही तर त्याचा त्रास तुम्हालाच होणार. हे पक्क लक्षात ठेवा, हे तुमच्या डोक्यात ठेवा की जीवनाचा हा एक नियम आहे. कुठला? तुम्हाला पुढं जात राहावं लागणार आहे. जीवनाचा नियम आहे, जीवन वाहतय आणि वाहणाऱ्या पुढं जाणाऱ्या जीवनासोबत तुम्हाला पुढं जावंच लागतं. आता चॉईस तुमचा आहे की स्वतःहून आनंदाने मस्त त्याच्यावर स्वार होऊन पुढे जायचं, तरंगत पुढे जायचं, एन्जॉय करत पुढे जायचं, की फरफटत जायचं. जीवन तुम्हाला पुढे नेणार आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही नाही म्हटलं तर ओढत नेईल, फरफटत नेईल, त्याचा त्रास तुम्हाला आहे. मग जे कुणी तुम्हाला त्रास दिला, तुमच्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी आहेत, जे व्यक्ती आहेत ज्यांच्यासोबत ते प्रसंग घडलेले आहेत, तुम्ही अजून सुद्धा त्या प्रसंगात अडकलेले आहेत, सोडा त्या लोकांना. कारण आत्ताचा दिवस नवीन आहे ना. नाही सोडायचं आम्हाला, ठीक आहे, फक्त तुम्हीच अडकून बसणार आहेत. आणि याच्यासाठी काय करायचं? तिसरी गोष्ट अजून सोडून द्यायची. की तिसरी गोष्ट कुठली? शब्द. शब्दांना सोडायचं. म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही काही फक्त चांगले चांगले शब्द ऐकलेले नाहीयेत. दोन लोक एकत्र आल्याच्या नंतर शब्दांची देवाणघेवाण होतच असते, त्यालाच आपण संवाद म्हणतो. पण या संवादामध्ये काही काही विसंवाद देखील असतात, कुसंवाद देखील असतात. आणि कुठल्या तरी व्यक्तीचा कुठला तरी एक शब्द तुम्ही पकडून ठेवलेला असतो मनामध्ये, की तो मला असं बोलला ना, बस मी कधीच त्याला माफ करणार नाही. माझ्या आयुष्यात असा प्रसंग त्याच्यामुळे आला ना, मी कधीच त्याला माफ करणार नाही. आत्ता संधी आहे, सुवर्ण संधी आहे, नुसतं ऐकून सोडून देऊ नका. जे कुणी तुम्हाला बोललेलं असेल माग, लगेच स्वतःला सांगा आत्ताचा दिवस नवीन आहे. जर तुम्ही मागच अडकून बसलात ना, तर हा क्षण बघा, इकडे बघा माझ्याकडे, आत्ताचा हा क्षण आला, गेला, संपला, इतिहास जमा झाला, आला गेला, आला गेला, आला गेला. तुम्ही या क्षणात आहात, तुम्ही माग आहात. एक एक क्षण चाललाय हो तुमच्या हातून. कोण कधी जाईल, कोण कधी मरल, पुढच्या भविष्यात काय होणार आहे कुणालाच माहिती नाहीये. सत्य एकच आहे, वर्तमान. म्हणून विचार, प्रसंग, शब्द हे ओझे, ते ओझ घेऊन तुम्ही मोकळेपणाने नाही चालू शकणार. हे मौली पण इथे लागलंय, ते त्रास झालेला आहे आम्हाला त्याचा. कधी झालाय, किती दिवस त्रास करून घेणार आहेत, त्रास किती आणि कसा करून घ्यायचा हे सुद्धा तुमच्या मनावरतीच आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा त्या शब्दांना देखील, जे काही तुमच्या झालेलं आहे ना, आपण काय करतो माहितीये का, समोरच्यानी ज्या वेळेला काहीतरी घाण रागात बोललेलं आहे ते पकडून ठेवतो. ही आपल्या मनाची चाल, याला ओळखा, त्याला समजून घ्या. आपण काय करतो, आपण जर चुका केल्या ना, तर लगेच मला एका क्षणात तू माफ करायला पाहिजे, सॉरी म्हटलं ना मी, एका क्षणात माफ कर मला, असं आपण समोरच्याला सांगतो. पण खोटं बोलू नका. इकडे बघा जरा, इकडे माझ्या डोळ्यात. फसवू नका स्वतःला.
समोरच्यांनी जर चुका केल्या तर मात्र तुम्ही त्याला कधीच माफ करत नाही. बघा, तुम्ही चूक केली तर लगेचच त्यांनी माफ करायला पाहिजे असं तुमची अपेक्षा आहे. म्हटलं ना सॉरी मी, म्हणजे उपकार केले तुम्ही. पण समोरच्यांकडनं जर कधी चूक झाली ना, तुम्ही कधी माफ करत नाही त्याला. किंवा स्वतःच्या पण चुका तुम्ही माफ करत नाही. स्वतःच्याही माफ करत नाही. मी तेव्हा असं वागलोच कस काय. लक्षात घ्या, आत्ता संधी आहे. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या चुका माफ करा, सोडून द्या, मनातून काढून टाका आणि त्यांना माफ करा. त्यांच्यासाठी नाहीच आहे ते. त्यांना ठीक आहे, ते फालतू आहेत, त्यांनी धोका दिला, त्यांनी त्रास दिला, पण ते तिकडं आज आनंदात आहेत. त्यांना तुमच्यात रुसून बसण्याचं, त्या लोकांना तुमच्या त्रास करून घेण्याचं, त्या लोकांना तुमच्या मनात जो द्वेष आहे त्याच्याविषयी काही घेणं देणंच नाहीये. ते लोक तुमचा विचार सुद्धा करत नाहीये. तुम्ही मात्र त्या लोकांचा अजून विचार करताय. तुम्ही माफ न करणं ही तुम्ही स्वतःला दिलेली शिक्षा आहे. एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला त्रास असेल, राग असेल, तुम्ही बोलायची गरज नाही त्या व्यक्तीकडे. नका जाऊ, तुम्हाला वाटलं तर जा, पण जायलाच पाहिजे हे मी सांगत नाहीये. नका बघू त्यांचं तोंड, पण मनातून त्याला का पकडून ठेवलं, द्या ना सोडून. सोडून द्या. तुम्ही माफ केलं की फ्री झाले, माफ केलं की फ्री झाले, आणि तुम्ही पकडून ठेवलं, संपलं. हे लक्षात ठेव. चला, पुन्हा संधी आहे, एकदा करून तर बघा हो. मनाने विरोध चालू आहे बघा अनेक लोकांचा आता हा सत्संग ऐकताना. मी काय सांगतो, विरोध नका करू मनाने. मला जाणवतं इथे पहिल्यांदा म्हणून बघा, म्हणा माझ्यासोबत, मोठ्या आवाजात म्हणा, आणि माझ्यासाठी म्हणू नका. स्वतःला जाणीव करून घ्या की ज्या शब्दांना इतरांच्या त्यांनी रागात बोलल्याच्या नंतरच्या मी पकडून ठेवलेलं आहे, या क्षणापासून मी त्यांना सोडून दिलं कायमचं. द्या सोडून. इतरांनी ज्या चुका केल्या मी सोडून दिलं, आणि म्हणा बोला, मी त्यांना माफ केलंय. परमेश्वरा सर्वांचं चांगलं होऊ दे. परमेश्वरा सर्वांना सद्बुद्धी दे. परमेश्वरा मला या विचार, शब्द आणि प्रसंगांना सोडून पुढं चालत राहण्याची शक्ती दे. आणि या वाटेवरती परमेश्वरा तू माझ्या सोबत राहा. बोला असं. पुढं चालण्यासाठी शक्ती दे आणि परमेश्वरा या वाटेवरती तू माझ्या सोबत राहा. आणि बघा, तुमचं ओझं आपोआप हलकं होऊन जाईल. आणि चौथी गोष्ट ती सोडायची, ती म्हणजे वर्तमानात राहायचं. जसं जसं जीवन बदलतंय, नवीन नवीन चांगल्या चांगल्या गोष्टी घेत राहायच्या. काय होतंय, आपलं ठरलेलं डायलॉग आहे, आमच्या वेळेला असं नव्हतं. अरे बाबा, आमच्या वेळेला असं नव्हतं, बरोबर आहे, पण आता ती वेळ आहे का? आहे का? आताची वेळ नवीन आहे ना. मग बदल करा ना. तुमच्या वेळेला मोबाईल नव्हता, ऑनलाईन सत्संग होते का? तुमच्या वेळेला नव्हते, आता आहे. तुमच्या वेळेला तुमचा आवडता कोरोना नव्हता, आता आला ना. तुमच्या वेळेला अनेक गोष्टी नव्हत्या, आता आल्यात ना. मग टेक्नॉलॉजी जर बदलते, तर आपलं माइंड सेट का नाही चेंज करत? आपण सेट झालेलं माइंड का नाही चेंज करत? दगड चेंज होत नाही, जिवंत व्यक्ती चेंज होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा की या जीवनात
जे तुमच्या काळात होतं त्याला पकडून ठेवायचं का नाही, स्वतः तसं चेंज होत राहा. नवीन नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. समजतंय का? आणि हे सगळं करताना आहे ना, याचा अर्थ काय आहे, म्हणजे वयस्कर लोक जे आहेत ते आजच्या तरुणांबद्दल तक्रार करत राहतात. हे जे मी सांगितलं की आमच्या वेळेला असं नव्हतं, सासू सुनेबद्दल तक्रार करते, आई वडील मुलांबद्दल तक्रार करतात. तर नुसती तक्रार करण्याच्या ऐवजी तुम्ही सुद्धा बदल करा, आणि जे तरुण आहेत त्यांनी सुद्धा ते जे काही सांगतायत ते आपल्या चांगल्यासाठी आहे असं समजा, जाणून घ्या ना त्यातलं सत्य. बरोबर आहे. आणि याच्यासाठी हे काय होतं माहितीये का, या विचार प्रसंग शब्द आणि जीवन याच्यात न अडकता पुढं पुढं चालत राहा. हे ज्यावेळेला मी सांगतो ना त्यावेळेला तुमचं मन सांगतं बरं का की द्या सोडून, त्यांनी चुका केल्या आणि द्या सोडून, त्याला माफ करा, मन सांगतं. पण तुमची बुद्धी जी आहे ना, तुमचा इगो जो आहे ना, तो सांगतो हे सोडू नको, बिलकुल सोडायचं नाही. तो असा वागला ना मरेपर्यंत ते उकरून काढेल. उकरून काढायची सवय आपल्याला. मला सांगा, एखादी जखम झालेली आहे, ती जखम बरी कशी होईल हो? जर त्याला उकरून काढत राहिलं तर त्याला बरं होईल का आयुष्यभर? मग तुमच्या प्रसंगांमधून, व्यक्तींकडनं, विचारांमधून आणि शब्दांमधून झालेल्या जखमा जर तुम्ही सारख्या सारख्या खपल्या काढत राहिल्या तर त्याचा त्रास फक्त तुम्हाला आहे, ना मला ना त्या व्यक्तीला ज्याच्याविषयी तुम्ही मनात राग पकडून ठेवलेला आहे. शेवटी ज्याच्या त्याच्या कर्मानुसार तो परमात्मा, तो निसर्ग त्याला तशी शिक्षा देईल. तुम्ही त्याची चिंता करण्याची गरज नाही. जे काही आवश्यक होतं आहे, सामदाम दंडभेद, तुम्ही ते करा, पण द्वेष मनात पकडून ठेवू नका. हे मन ऍक्सेप्ट करतं, पण इगो जो आहे ना, बुद्धी जी आहे ना, ती सांगते नाही, सूड घ्यायचा असतो बुद्धीला, बुद्धीला बदला घ्यायचा असतो. आता तुम्ही ठरवा की बदला घ्यायचा आणि बुद्धीचं ऐकून स्वतःचं नुकसान करून घ्यायचं. हा, इगो सॅटिस्फाईड होईल तुमचं, लक्षात ठेवा. पण इगोचं सॅटिस्फॅक्शन होऊन जीवनात कधीच, मनाला कधी समाधान मिळत नाही, हे लक्षात ठेवा. जो व्यक्ती तुमच्याशी वाईट वागला ना, कधीतरी एकांतात ज्या वेळेला तो बसेल ना, त्याला एक आयुष्यभर त्याचं मन खात राहील की मी याच्याशी एवढं वाईट वागलो, पण तरी सुद्धा हा आनंदातच आहे. नक्की याने काहीतरी पुण्यकर्म केले. ते पुण्यकर्म कुठले? माफ करावं, माफ करा. तुम्ही तुमचं काम करत राहा, पुढं पुढं जात राहा. आणि त्याच्यासाठी नीट ऐका, पुढं जाण्यासाठी 6 शब्द आहेत. हे 6 शब्द लक्षात ठेवायचे. तुमच्या रोजच्या जीवनात जर हे 6 शब्द तुम्ही वापरलेत ना, तर ते पुढं जाणं खूप सहज होऊन जाईल. कुठले कुठले 6 शब्द आहेत हे नेहमी नेहमी वापरा. सॉरी, थँक्यू, ओके, लिव्ह इट, लिव्ह इन आणि यस. 6 शब्द. पहिला कुठला? जेव्हा जेव्हा तुमच्याकडनं चूक झाली ना, त्या वेळेला लगेचच सॉरी म्हणा. एकदा नाही, 4दा म्हणा, पण ते हृदयातून म्हणा. जेव्हा जेव्हा तुमच्याकरता कुणीतरी काही केलेलं आहे, ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दांमधून त्याला हृदयातून धन्यवाद द्या. काहीही घडलं तरी सुद्धा ते ठीक आहे, ओके आहे, या अवस्थेत राहा. लिव्ह इट, LEAVE. ज्या जुन्या गोष्टी पकडून ठेवल्यात, लिव्ह त्याला सोडून द्या, अँड लिव्ह इट ते सोडून द्या, अँड लिव्ह इन धिस मोमेंट, LIVE, लिव्ह या क्षणात, इथं आत्ता या क्षणात राहा. ज्या वेळेला तुम्ही LEAVE ते लिव्ह अनुभवताल, त्याच वेळेला या क्षणात लिव्ह करताल, राहताल, असताल. आणि याच्यासाठी एकच काम करायचं, काय? प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक प्रसंगाला यस असं बोलत पुढं 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 जात राहायचं. समजतंय? हा झाला पहिला पॉइंट. आता दुसरा पॉइंट.
दुसरा पॉइंट सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. पहिलं काय सांगितलं मी, काही हो एका जागी चिटकून बसू नका. चांगलं वाईट जे असेल त्याला सोडायचं, पुढे जात राहायचं. त्यातल्या 4 गोष्टी कुठल्या कुठल्या सांगितल्या, विचार, प्रसंग, शब्द आणि जीवन. याच्यात अडकायचं नाही, पुढे जात राहायचं. आता दुसरा पॉइंट म्हणजे लक्षात ठेवा, लिहा, बोला माझ्यासोबत. ते म्हणजे स्वतःशी नेहमी सकारात्मक बोला. इतरांना लागेल, टोचेल असे शब्द बोलू नका. बोलण्या अगोदर, इतरांशी बोलण्या अगोदर स्वतःशी बोला आणि समाधानी आणि आनंदी वृत्ती ठेवून जगत राहा. हा दुसरा पॉइंट सुद्धा खूप महत्वाचा आहे. ज्यांना लिहिता येतं ते लिहू शकतात. आणि माझ्यासोबत बोलायचं, काही बोललं ना काय होतं, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते जातं. काय सांगितलं मी, स्वतःशी नेहमी फक्त सकारात्मकच बोला. इतरांना लागेल, टोचेल असे शब्द बोलू नका. इतरांशी बोलण्याच्या अगोदर स्वतःशी बोला आणि समाधानी वृत्ती ठेवून आनंदाने जगत राहा. आता हे सगळ्यात जास्त महत्वाचं. सेल्फ टॉक, तुम्ही स्वतःशी कसं बोलता हे खूप महत्वाचं आहे. जीवनात काहीही घडू द्या, जीवनात काहीही होऊ द्या, पण जर तुमचा सेल्फ टॉक, तुम्ही स्वतःशी जर सकारात्मक बोलत राहिलात, पॉझिटिव्ह बोलत राहिलात. वाईट प्रसंग आहे, वाईट प्रसंग घडल्याच्या नंतर जर तुम्ही असं केलं, बापरे आता सगळं संपलं, सगळी एनर्जी फुस. जीवनात कितीही वाईट प्रसंग घडू द्या, तुम्ही स्वतःला अगोदर सांगत चला, सकारात्मक बोला. काय की चांगलं होईल. आत्ता वाईट आहे, पण सगळे प्रसंग सारखे राहत नाही. काहीतरी चांगलं जीवनात घडणार आहे, काहीतरी चांगलं होणार आहे. यस, मी याच्यातून पुढे जाणार आहे, मी याच्यातून मार्ग काढणार आहे, माझं चांगलं होणार आहे. रोग असतील, रोग असताना कंटिन्यू तर रोगांबद्दल, मला रोग आहे, मला रोग आहे, मला रोग आहे. रोग कोणता? कोणताही जो XYZ तुम्हाला झालेला आहे. तुम्ही जेवढ्या वेळेला असं बोलताना मला रोग आहे, रोग आहे, रोग आहे, रोग आहे, तेवढ्या वेळेला तो रोग तुमच्या आत अजून घट्ट बसतो. असं का बोलत नाही हो तुम्ही रोगी लोक, की मला रोग आहे पण मी ह्याच्यातून बाहेर जाणार आहे, मी आरोग्य संपन्न आहे, मी आरोग्य संपन्न आहे, मी आरोग्य संपन्न आहे. अरे बोलून तर बघा हो. हे निगेटिव्ह लोक आहेत ना, जे आजारी लोक आहेत ना, हे विनाकारण आजारी नाही, हे यांच्या विचारांमुळे, यांच्या कृतीमुळे आजारी. ज्याला रोगच आहे ना मनाने, ते विचार सुद्धा असंच रोगटच करत. ते पॉझिटिव्ह टॉक स्वतःशी कधी करत नाही, दुसऱ्यांशी कधी करत नाही. हे करताना सुद्धा ते मनाने विरोध करेल, हे काय चालू आहे, हे कधी असतं का. अरे बाबा, पहिल्यांदा मी काय सांगतो, नका विश्वास ठेवू माझ्यावरती, पण करून तर बघा. बोला ना, आत्ता बोला स्वतःशी, पॉझिटिव्ह बोला की मी आनंदी आहे, पॉझिटिव्ह चेहरा, आनंदी चेहरा ठेवून म्हणून तर बघा. मोठ्या आवाजात बोला ना, मोठ्या आवाजात. हे ऐकताना सुद्धा जे लोक अजूनही मोठ्याने बोलायला तयार नाहीत ना, याचा अर्थ तुमचं मन विरोध करतंय तुम्हाला. तुम्ही ना अडकून बसलेले. कशात अडकला असतात? माझं वय काय आहे, लोक आजूबाजूचे ऐकतील, मोठ्याने कसं काय बोलायचं. आणि या लोकांची जे घरातल्या लाज वाटते ना की मोठ्याने बोलायची, हे दवाखान्यात जाऊन मात्र लाखो रुपये खर्च करायला तयार आहे, तिथे त्यांना लाज नाही वाटत. कोणाची लाज आहे तुम्हाला चांगलं बोलायला? बोला मोठ्या आवाजात, आनंदी चेहरा ठेवा, स्वतःला जाणीव करून सांगा ना. मला थोडीच सांगताय तुम्ही ते. मी आनंदी आहे, माझं चांगलं होणार आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे, मी आरोग्य संपन्न आहे, मी आशावादी आहे, मी उत्साही आहे. हे फील करायचं, बोलायचं. सेल्फ टॉक. नाही पण आता वाईट घडतं ना, अरे बाबा ते वाईट मध्येच तर आनंदात राहायचं असतं, हे लक्षात घे ना.
तुम्ही गरम कपडे केव्हा घालतात? गरमीत घालतात का? उन्हाळ्यात गरम कपडे घालतात का? नाही. राईट, बरोबर आहे. थंडीत घालतात की नाही? मग त्या पॉझिटिव्ह शब्दांचं सुद्धा असंच आहे ना. पॉझिटिव्हच सगळं चांगलं आणि त्यावेळेला पॉझिटिव्ह बोलतात, तेव्हा तर ते करण्याची गरज नाही. जेव्हा निगेटिव्ह घडतंय, जेव्हा वाईट घडतंय, जेव्हा एक पण प्रसंग मनासारखा घडलेला नाहीये, तेव्हा तुला या पॉझिटिव्ह शब्दांच्या स्वेटरची गरज आहे मित्रा, लक्षात ठेव. थंडीतच गरम कपडे घालतात, तसं वाईट घडताना, वाईट विचार असताना, काहीतरी त्रास असतानाच त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध पॉझिटिव्ह शब्द बोला, तरच तुम्ही त्याच्यातून बाहेर येणार आहे. लक्षात ठेवा. थंडी आणि स्वेटरचं उदाहरण समजतंय? तर स्वतःशी नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं. आणि आजपासून एक निर्णय घ्या. ऐकत आहात माझं बोलणं? बोला, मला सांगा. दुसऱ्यांना लागेल असे शब्द आजपासून नाही बोलायचे. ती जाणीव ठेवायची. आजपासून प्रयोग करा. चला, माझ्यासहित सर्वांनी आजपासून प्रयोग करूयात. निदान एक महिना एकही शिवी कुणाला द्यायची नाही. टोचून बोलेल, लागेल, उपहासात्मक, टिंगल टवाळ्या असं बोलायचं नाही. करून तर बघा. घरामध्ये, हॉलमध्ये स्वतःहून घाण पसरायची, स्वतःहून कचरा आणून टाकायचा आणि पुन्हा म्हणायचं वास येतो. तसं जे तुमचं मनातलं घर आहे, त्या घरामध्ये या शिव्या, दुसऱ्याला टोचून बोलणं, दुसऱ्याचं पकडून ठेवणं, याच्यातून घाण तुम्ही टाकलेली, मी काय सांगतोय, स्वच्छ करून तर बघा. आणि त्याच्यासाठी काय सांगितलं? बोलण्या अगोदर, इतरांशी बोलण्या अगोदर स्वतःशी बोला की मी जे त्याला बोलतोय ते आवश्यक आहे, मी जे त्याला बोलतोय ते बरोबर आहे, मी जे त्याला बोलतोय ते योग्य आहे. जे ऑलरेडी तुम्हाला नॉलेज आहे ना, ते वापरा फक्त, बस काही करू नका. म्हणून आजपासून स्वतःशी सकारात्मक बोला. शिव्या देणं 100% बंद करा. घरातल्या लोकांना, जवळच्या लोकांना त्रास होईल असं बोलू नका. आणि समाधानी आणि आनंदी वृत्ती ठेवून जगा, बस. मनाचं असं आहे ना की समाधान असेल तर अर्ध्या भाकरीत सुद्धा पोट भरतं, आणि समाधान नसेल तर पूर्ण डिश खाल्ल्याच्या नंतर सुद्धा काहीतरी कमतरताच जाणवते. प्रवास करून आल्याच्या नंतर बघा, सगळेच थकलेले असतात, तरी सुद्धा आपण आपल्या आईकडे, घरातल्या स्त्रीकडे अपेक्षेने बघतो की हिचा थकवा तिने सोडून द्यायला पाहिजे आणि आमच्यासाठी स्वयंपाक करायला पाहिजे, आणि ती करते. पण तुम्ही कधी बघितलं का, जर ती समाधानी स्त्री असेल आणि जर समजा पुरलं नाही तर जे काही असेल ना उरलेलं, त्याच्यात ती खाते, काय म्हणते, माझं पोट भरलं. बरोबर आहे? बघा, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे खूप महत्वाचं आहे. एक आहे जगणं आणि दुसरं आहे कमवणं. जगणं आणि कमवणं. तुम्ही आजपर्यंत कमवण्यासाठीच जगले, जगण्यासाठी कधी जगलेच नाही. कमवता कमवता जगणंच विसरून गेले, आयुष्य एन्जॉय करणंच विसरून गेले. तुम्ही बघा, ज्या ठिकाणी, ज्या घरात तुम्ही आहात ना, मोठं घर पाहिजे, मोठं घर पाहिजे, 4 बेडरूमचं घर पाहिजे, 5 बेडरूमचं घर पाहिजे, पॉश बंगला पाहिजे. तुमच्याच घरातल्या सर्व रूम मधल्या प्रत्येक कोपऱ्यात सुद्धा तुम्हाला खात्री आहे, खोटं बोलू नका, सांगा स्वतःला, विचारा, कित्येक महिन्यांपासून तुम्ही गेलेले सुद्धा नाहीये, कित्येक दिवसात तुम्ही गेलेले सुद्धा नसतात. ठरलेली हॉलमधली जागा, टीव्ही समोरची बेडरूमची जागा, बस तुम्ही ना गच्चीवरती गेलात, 4 बेडरूम असताल तर ना तिकडे गेलात, ना किचनमध्ये गेलात, ना तुम्ही त्या लहान लेकरांच्या रूममध्ये कधी जाऊन बसलात, फील केलं की अरे हे घर मी बांधलं, चला या रूमचा आज आनंद घेऊ.
आणि कमवणं 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 कमवणं. बघा, आपण नुसतं कमवत चालतो आणि काय म्हणतो की नंतर कधीतरी एन्जॉय करू, नंतर कधीतरी एन्जॉय करू. कमवणं आवश्यक आहे, पण कुणासाठी कमवताय तुम्ही? जो कमवतोय तो एन्जॉय करतोय? कधी जगणार आहेत? चला, मला मला एक उत्तर द्या. चला, तुम्ही सांगा, उत्तर द्या मला. किती दिवस झाले असतील बरं की तुम्ही घरातल्या सगळ्यांनी छान आनंदाने डान्स केला? किती दिवस झाले असतील की तुम्ही डोळ्यात पाणी येईपर्यंत खळखळून हसलात? किती दिवस झाले तुम्ही मस्त एन्जॉय केलं आयुष्य? किती दिवस झाले असतील तुम्ही तुमच्या सोबतचे जे मंडळी त्यांच्या डोळ्यात पाहिलं? किती दिवस झाले असतील की ज्या गाडीला तुम्ही कर्ज काढून ती गाडी घेतली, त्या गाडीचा आनंद कारणाशिवाय विनाकारण कुठेतरी लॉंग ड्राईव्हला गेले? किती दिवस झाले असतील की ज्या घरातल्या लोकांसाठी तुम्ही एवढं करतायत ना, त्या लोकांसोबत गप्पा मारल्या? बोला. कमवून आणि जगणं याच्यात फरक आहे. आणि साठी ना, जे सोबतचे लोक आहेत त्यांची किंमत ओळखा ना. अरे, त्या टीव्हीतल्या सिरियल, खोटं बोलू नका, कदाचित माझे शब्द लागतील तुम्हाला. ज्या मराठी सिरियल असतील, अगदी ती आसावरीची सिरियल, ती बबड्या कसं झालं बाई त्याचं, किंवा त्या स्वीटूची सिरियल, तिचं कसं होईल, कोण होतं ते सगळं काल्पनिक आहे. मग अर्धा तास जो टीव्हीवरती प्रोग्राम चालतो, बघू नका असं मी म्हणत नाही, पण तो काल्पनिक आहे. त्याच्याशी तुम्ही जर इतके जोडल्या जातात तुमच्या भावना, जी काल्पनिक आहे, तर जी सत्य तुमच्या आजूबाजूला आहे त्याचा कधीतरी विचार करा ना. काय वाटतंय तुम्हाला? हे समजून घ्या की खूप काही केलं तर खूप मोठा आनंद असं नसतं. आनंद ही वृत्ती आहे. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेता येतो. आणि हा खरा आनंद घेण्यासाठी आहे ना, तुमच्यापैकी प्रत्येकाने सतत नियमित जेव्हा जेव्हा शक्य असेल चैतन्य वनात या, तेव्हा ही जाणीव होते आतून. हे शब्द सोपे आहेत, शब्द ऐकणं सोपं आहे, ही जाणीव झाली पाहिजे. म्हणून ज्यांनी ज्यांनी शिबिर केलेलं नाहीये, अगोदर सहपरिवार चैतन्य वनातलं आपलं ज्ञानयोग ध्यान शिबिर करा 6 दिवसांचं. ते काही रोग दूर करण्याचं शिबिर नाही फक्त, किंवा काही मानसिक त्रास असेल तर करण्याचं शिबिर नाही. जगातल्या प्रत्येकाने आहे त्या परिस्थितीतून अजून चांगल्या परिस्थितीत स्वतःला, स्वतःतल्या परमात्म्याला ओळखण्यासाठी, जीवनात छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेण्यासाठी, स्वतःच्या आत्मस्वरूपाची जाणीव करून घेण्यासाठी, संकटात सुद्धा आनंदात राहण्यासाठी आपलं ज्ञानयोग ध्यान शिबिर करायलाच पाहिजे. आणि ज्यांनी केलं ना, त्यांनी सतत येत राहायला पाहिजे. आता आजपासून निवासी शिबिर आहे, वेळ काढा आणि या. ज्यांचं शिबिर झालेलं त्यांनी काय करणार आहात घरी बसून तुम्ही? स्वतःसाठी वेळ काढा. लक्षात ठेवा, वस्तू आणि वास्तू याच्यात जास्त अडकून बसू नका. कळतंय? वस्तू आणि वास्तू याच्यात जास्त अडकून बसू नका. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. ज्यांनी घेतलं त्यांच्यात बदल होईल, ज्यांनी नाही घेतलं ते तसेच राहतील. मी काय सांगितलं, सत्संग म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. तिसरा पॉइंट सुद्धा खूप महत्वाचा आहे. तो कुठला आहे? आजपासून तुमच्यापैकी प्रत्येकाने ठरवा,
आणि हे करा, साधी सोपी गोष्ट आहे, पण जीवनाला खूप मोठा परिणाम करणारी. थर्ड पॉइंट, ठरवा की आजपासून मी 100% निर्व्यसनी राहणार आहे. मी 100% निर्व्यसनी राहणार आहे. आणि याच्यासाठी आहे ना, सगळ्यात आवश्यक एकच आहे, तुम्ही करा नका करू तुमची इच्छा, पण एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही जर तंबाखू खात असताल, गुटखा खात असताल, दारू पित असताल, ड्रग घेत असताल, तुम्ही जे कुठलं व्यसन तुम्ही करताय, अगदी शिबिरात आपण बघितलेलं आहे, जबरदस्ती नाही, अगदी चहा, सगळे व्यसन सोडून द्या आणि निर्व्यसनी आयुष्य जगा. ही संधी लक्षात घ्या. पळून जाऊ नका, सुटत नाही म्हणू नका. व्यसनाच्या ऐवजी, मी तुम्हाला सांगतो ना, मार्ग देतो ना, व्यसनाच्या ऐवजी काहीतरी छंद जोपासा, काहीतरी शिका. व्यसन करायचंच आहे ना, तर चांगल्या विचारांचं करा. चांगल्या विचारांचं व्यसन करायचंच आहे ना, ज्ञानयोगाचं, सत्संगाचं व्यसन करा. हे बाकीचे व्यसन, आता एखादा काय म्हणेल, तू कोण सांगणार आम्हाला, मी कुणीच नाही बाबा, मान्य आहे मला, मी नाहीये तुमचं कोणी, आम्ही आमच्या पैशाने पितोय, तुझ्या बापाचे पैसे आहेत का, आमच्या पैशाचे दारू पितोय आम्ही. ठीक आहे ना, प्या ना. मी तुम्हाला फक्त एवढं सांगतोय की मी नाहीये तुमचं कोणी, नाही तुम्ही माझे पैसे घेतले, तुमचेच पैसे आहेत. फक्त स्वतःला खोटं न बोलता शुद्धीवरती असताना स्वतःला 2 प्रश्न विचारा. 1, नीट ऐका, 3 प्रश्न त्या व्यसनांपूर्वी स्वतःला विचारायचे. अगदी आत्ता तुम्ही करून बघू शकता. तंबाखू खाणारे लोक, गुटखा खाणारे लोक, ती तंबाखू हातात घ्या, त्याच्याकडे फक्त बघत राहा. मी तुम्हाला त्या तंबाखूच्या पाकिटावर, त्या गुटख्याच्या पाकिटावर कॅन्सर होतो, लोक मरतात, त्याच्यामुळे घेऊ नका, असं मी काहीच सांगणार नाही तुम्हाला. तुम्ही ज्ञानी आहात. मी तुम्हाला फक्त एवढं सांगतोय, तुम्ही तुमचे मालक आहेत, तुमचेच पैसे आहेत, तुमचं सगळं काही. पण ऐका, ते व्यसन, ती तंबाखू हातात घ्या, सोडा, ते फायदे तोटे सोडा, पण स्वतःला 3 प्रश्न विचारा. त्या तंबाखूकडे, त्या दारूकडे बघत 3 प्रश्न विचारा. 1, जीवन आनंदात जगण्यासाठी, जीवन आरोग्य संपन्न जगण्यासाठी खरंच याची आवश्यकता आहे का, हा पहिला प्रश्न विचारा. व्यसन करणारी मंडळी, त्या व्यसनाकडे बघा आणि पहिला स्वतःला प्रश्न विचारा की जीवन आनंदात आणि आरोग्य संपन्न जगण्यासाठी खरंच या तंबाखू, गुटखा, पान मसाला, दारू, ड्रग्ज, चहा याची खरंच आवश्यकता आहे का, हा पहिला प्रश्न विचारा. आवश्यकता आहे. बरं, दुसरा प्रश्न विचारा. मला नका सांगू, तुम्ही स्वतःला विचारा की हे जे काही व्यसन तुम्ही करतायत याच्यापासून तुम्हाला काही फायदा आहे का, हा दुसरा प्रश्न स्वतःला विचारा. म्हणजे शारीरिक फायदा, मानसिक फायदा, कौटुंबिक फायदा, व्यावसायिक फायदा आहे का काही. आणि नंबर 3, हे जे काही तुम्ही घेतायत याच्यापासून नुकसान आहे का. हे जे काही तंबाखू, गुटखा, पान मसाला, दारू तुम्ही घेतायत याच्यापासून तुमचं नुकसान होणार आहे का. पुढचं मला काही सांगायचं नाही. तुम्ही खूप हुशार आहात. आणि जे समाधानी आहेत ना, ज्याला कुठला तरी छंद आहे ना, त्याला व्यसन करण्याची गरज पडत नाही. आणि निर्व्यसनी होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आहे, निर्व्यसनी मित्रांना जोडा. निर्व्यसनी होण्यासाठी सत्संगाशी जोडा. निर्व्यसनी होण्यासाठी व्यसनी मित्रांना सोडावं लागणार. व्यसनी मित्रांमध्ये राहून तुम्ही निर्व्यसनी नाही राहू शकत. व्यसन करायचं तर सत्संगाचं करा ना, ज्ञानयोगाचं करा ना, सेवा द्यायला या ना. कारण ही नशा अशी की ती उतरत नाही. जाम पे जाम पीने से क्या फायदा, दारूचे जाम पे जाम पीने से क्या फायदा, रात को पी
सवेरे उतर जाएगी। तुझे पीना है तो ज्ञान योग सत्संग की पहली पी, तेरी जिंदगी सुधर जाएगी। ऐकून सोडून द्यायचं, सोडून द्या. तुमची इच्छा, तुमचं जीवन. मी फक्त सांगितलं की ही सुवर्ण संधी. सुटत नाही माऊली, सुटत नाही माऊली, हळूहळू सोडेल माऊली. कुणाला फसवतायत तुम्ही? आपल्या शिबिराच्या माध्यमातून असे हजारो लोक आहेत, अगदी 60-60, 70-70 वर्षाचे काका आहेत की जे वयाच्या 14व्या 15व्या वर्षापासून तंबाखू खायचे. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, घरचे कंटाळले की तुम्ही सोडा, तंबाखू सोडा, दारू सोडा, पण त्याने नाही ऐकलं. पण केवळ माझ्या एका शब्दातून, माझ्या प्रेमातून असे हजारो लोक आहेत की त्याने दारू सोडून दिलेली, त्यांनी त्यांची तंबाखू सोडून दिली. आणि ज्या लोकांनी नंतर सत्संग टिकवला, ध्यान प्राणायाम नियमितपणे केले, त्या लोकांचं अजून सुद्धा ते व्यसन सुटलेलंच आहे. किती फायदा आहे बघा ना. म्हणजे आरोग्य तर आहेच, हे बघा, मरायचं तर केव्हा ना केव्हा तरी आहेच, पण तुमच्या पैशाचा फायदा आहे, मानसिकतेचा फायदा आहे. तुम्ही बघा ना, आरोग्य चांगलं राहणार आहे, विचार चांगले राहणार आहेत, याच्याशिवाय सुद्धा तुम्ही आनंदात राहू शकता. ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे. निर्व्यसनी बनून राहा. आणि असंच निर्व्यसनी, समाधानी, आनंदी आयुष्य जगत सतत पुढं 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 जात राहण्यासाठी सतत आपल्या ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या सोबत राहा. कसं राहू शकता सोबत? ते तुम्ही स्वतः निर्व्यसनी होऊन सोबत राहू शकता, तुम्ही समाधानी राहून सोबत राहू शकता, तुम्ही रोज प्राणायाम ध्यान करून सोबत राहू शकता. ज्ञानयोग माऊलींचे विचार हे जगासाठी आवश्यक आहे असं वाटत असेल तर हा सत्संग सर्वांना शेअर करून, याचं स्टेटस ठेवून, हे सगळ्या ग्रुपवरती ज्यावेळेस मी यूट्यूबवरती टाकेल आणि तुम्हाला पाठवेल त्यावेळेला सर्वांना सेंड करून, मुद्दामून पाहायला लावून, इतरांना आनंद देऊन तुम्ही सोबत राहू शकता. तुम्ही साधना शिबिर, निवासी शिबिर, ध्यान शिबिर करून तुम्ही सोबत राहू शकता. शेवटी जीवन तुमचं आहे, निर्णय तुमचा आहे, तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. ठीक आहे. तर परमेश्वर तुम्हाला या 3 महत्त्वाच्या टिप्स घेऊन आनंदात जगण्याची प्रेरणा देव.